नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दसऱ्यानिमित्त खव्याचे गुलाबजाम। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे पाव किलो खवा। तो आता आपल्याला छान गुलाबजाम बनवण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण त्याला छान असा आता खिसणीने किसून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला सर्व खवा असा खिसून घ्यायचा आहे। यामुळे गुलाबजाम छान असे आपले सॉफ्ट होतात। तर अशा पद्धतीने मी इतर सर्व खवा असा छान खिसून घेतलेला आहे। आता आपल्याला तो छान असा मळून घ्यायचा आहे। असा हाताने दाबत आपल्याला तो मळून घ्यायचा आहे। खवा छान मळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मैदा। जेवढा खवा घेतला त्याच्या पाव आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे आणि मैदा घालत आपल्याला छान हे आणखीन मळून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व मैदा टाकून घेत आहे। मला सर्व मैदा लागलेला आहे। खव्यावरती अवलंबून आहे आपल्याला मैदा किती लागतो। खवा एखाद वेळेस घट पातळ असं कमी जास्त येऊ शकतो। खवा जर पातळ आला तर तुम्हाला जास्त मैदा लागेल। मी ज्या पद्धतीने असा ह्या हाताच्या तळव्याने जसा खवा मळते तसाच आपल्याला मळायचा आहे। त्यामुळे आपले गुलाबजाम छान असे सॉफ्ट होतील। या पद्धतीने मी इथे खवा छान 6 ते 7 मिनिटे छान असा मळून घेतलेला आहे। आता आपण तो असा बाजूला ठेवूयात आणि आपण तोपर्यंत पाक करून घेऊयात। पाक बनवण्यासाठी मी इथे आपण जेवढा खवा घेतला होता तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। मी इथे थोडी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड साखर घेऊ शकता। पण जेवढा खवा आहे तेवढाच जर साखर घेतली तर बरोबर गुलाबजाम होतात। पण आम्हाला थोडे कमी गोड लागतात म्हणून मी कमी साखर घेतली आहे। आणि आपण जेवढी साखर घेतली तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। छान अशी साखर हलवत साखर विरघळून घ्यायची आहे। मोठ्या आचेवरती अगोदर आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। साखर छान विरघळलेली आहे। आता आपण थोडा गॅस कमी करून याला एक छान अशी खळखळ उकळी आणून घेऊयात। तर इथे आता आपल्या पाकाला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरही आपल्याला 3 ते 4 मिनिटे आपला पाक छान बनवून घ्यायचा आहे। तर इथे आता आपला पाक 3 मिनिटांनंतर तयार आहे। फक्त आपल्या हाताला तो चिकट लागला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला पाक बनवण्याचे छान छोटे गोळे बनवून घेऊयात। आपल्याला असा दाबतच गोळा बनवून घ्यायचा आहे हातावरती। आपल्याला असा दाबत गोळा छान बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला छान असे गुळगुळीत असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपण गुलाबजाम तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। जास्त कडकडीत गरम तेल करायचं नाही। मंद आचेवरतीच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तेल गरम झालं पाहिजे। गोळा टाकल्याच्या नंतर फक्त त्याच्यावरती थोडेसे असे बुडबुडे आले पाहिजेत। जास्त गरम तेल आपल्याला करायचं नाही। हलवत आपल्याला छान हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। असा लालसर रंग होईपर्यंत आपल्याला छान गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। आता आपण ते काढून घेऊयात। अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। आता आपण ते काढून घेऊया। गरमच आपल्याला हे पाकामध्ये घालायचे आहेत। अशाच पद्धतीने आपण आता सर्व गुलाबजाम तळून घेऊया।
तर इथे आता आपले सर्व गुलाबजाम तळून तयार आहेत। आता आपण हे 20 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूयात। 20 मिनिटांनंतर इथे आपले गुलाबजाम छान तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता रसरशीत असे आपले गुलाबजाम इथे तयार आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपले सॉफ्ट असे गुलाबजाम तयार आहेत। ते छान असे गुलाबजाम आपले तयार आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।